सो प्रभूच्या नावामध्ये तुम्हा प्रत्येकांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो. शॉलोम सर्वांना. प्रभू आपल्या प्रत्येकांना आजच्या या दिनी त्याचे स्वर्गीय आशीर्वाद, स्वर्गीय शांती प्रभू आपल्या प्रत्येकांच्या जीवनामध्ये प्रभू प्रदान करू. आजच्या या समयामध्ये प्रियांनो, आज जसं मी पाहतोय की पवित्र शास्त्रातून एका अशा विषयाला आम्ही ऐकणार आहोत की यामध्ये परमेश्वराच्या वैशिष्ट्यपूर्ण ज्या योजना आपल्यासाठी आहेत त्या विशेष प्रकारच्या उद्देशाला आजचं वचन जर आम्ही ऐकलं तर या वचनाच्या द्वारे परमेश्वराचे उद्देश आमच्यासाठी जे परमेश्वराने बनवलेले आहेत ते प्रत्येक चांगले उद्देश परमेश्वर सफल करेल. आणि म्हणून आज जो विषय आम्ही अभ्यासत आहोत, जा किंवा थांबा, हे लक्षपूर्वक ऐका. हालेलुया. जा किंवा थांबा हे लक्षपूर्वक ऐका. या संबंधीने आज परमेश्वराचं वचन आम्ही आज ऐकणार आहोत. वेगळा विषय आहे, परंतु यामागे परमेश्वराचा उद्देश असतो किंवा परमेश्वराचा विशेष प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण योजना या गोष्टींच्या मागे असतात. पवित्र शास्त्रामध्ये एक भाग आम्ही वाचूयात आणि जो भाग आहे नवीन करारामध्ये प्रेषितांची कृत्य या अध्याय 1 आणि वचन 1 ते 5 आम्ही वाचणार आहोत. Acts chapter 1 verse 1 to 5. प्रेषित पहिला अध्याय वचन 1 ते 5. थियोफिल महाराज, येशूने जे प्रेषित निवडले होते त्यांना पवित्र आत्म्याच्या द्वारे आज्ञा केल्यानंतर तो वर घेतला गेला त्या दिवसापर्यंत त्याने जे जे करावयास व शिकवयास आरंभिले होते त्या सर्वविषयी मी पहिला ग्रंथ केला. मरण सोसल्यानंतरही त्याने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहो हे दाखविले. 40 दिवसापर्यंत तो त्यांना दर्शन देत असे व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे. तो व ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा केली की यरुशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणग्याविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला खरा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्या दिवसाने पवित्र आत्म्याने होईल. आमेन. दैवाप करो हे वचन आमच्यासाठी आशीर्वादित करो. प्रियांनो, जसं आम्ही गेल्या 2 आठवड्या अगोदर याच ठिकाणामध्ये आम्ही पुनरुत्थानाच्या संबंधीने देवाचं वचन आम्ही ऐकलं. पुनरुत्थान की जो प्रभू येशू ख्रिस्त तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्या वधस्तंभावरती मारला गेला, तो गाडला गेला आणि तिसऱ्या दिवशी तो जिवंत करण्यात आला. आणि तो जिवंत झाल्यानंतर प्रियांनो, ज्या दिवसाला प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाला त्या दिवसाला पुनरुत्थानाचा दिन म्हणून प्रियांनो संबोधल्या जातं. आणि या दिनी जसा प्रभू येशू ख्रिस्त जिवंत झाला आणि तो जिवंत झाल्यानंतर त्याने आपल्या शिष्यांना त्याने प्रमाण दिलं, आपल्या लोकांना त्याने प्रमाण दिलं की तो जिवंत झाला आहे. या ठिकाणामध्ये आम्ही पाहतो की एकंदरीत प्रभू येशू ख्रिस्त या भूतलावरती तो पुनरुत्थित झाल्यानंतर 40 दिवसापर्यंत तो आपल्या शिष्यांबरोबर तो राहिला. शिष्यांना त्याने दर्शन दिलं, अनेक गोष्टी त्याने शिकवल्या आणि गोष्टींची माहिती त्याने दिली. आणि 40 दिवसापर्यंत प्रभू येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना त्याने अनेक गोष्टींची शिकवण त्याने दिली. हालेलुया, हालेलुया. या ठिकाणामध्ये मी पाहतो की जसं प्रभू येशू ख्रिस्ताने अचूक प्रकारे प्रमाण त्याने दिलं की तो जिवंत आहे. पुष्कळ प्रकारचं प्रमाण त्याने दिलं. त्याने 40 दिवसापर्यंत दर्शन दिलं आणि देवाच्या राज्याच्या गोष्टी त्याने सांगितलं. आणि प्रियांनो, त्याच प्रकारे त्याने एकत्रित ते जमलेल्या असताना एक आज्ञा प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना दिली. हालेलुया. केव्हा दिली? केव्हा दिली? वचन सांगतं की ते एकत्र जमले असताना त्याने त्यांना आज्ञा दिली, आज्ञा केली. हालेलुया. म्हणून ज्या ज्या वेळामध्ये कोणी एकत्र येतात ना त्या वेळामध्ये प्रभूकडनं त्यांना विशेष प्रकारची आज्ञा मिळते. हालेलुया. आणि आज या ठिकाणामध्ये आम्ही एकत्रित जमलेलो आहोत. प्रभूची आज्ञा प्रभू आज आम्हाला देणार आहे. हालेलुया. आणि ही आज्ञा ज्या प्रकारे आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना देऊ केली, ही आज्ञा 11 या प्रेषितांना प्रभू येशू ख्रिस्ताने देऊ केले. 11 प्रेषितांना. अनेक अनुयायी सुद्धा त्या ठिकाणामध्ये आहे, अनेक महिला सुद्धा त्या ठिकाणामध्ये आहेत. आणि ज्या वेळामध्ये ते एकत्रित
जमले होते ते एकत्रित जमलेले असताना त्यांना आज्ञा केली की यरूशलेम सोडून जाऊ नका. हालेलुया. काय करू नका? काय करू नका? काय करू नका? हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना आज्ञा दिली की यरूशलेम सोडून जाऊ नका. आता बऱ्याच ठिकाणामध्ये मला पाहायला मिळतं की परमेश्वर असेल किंवा प्रभू येशू ख्रिस्त असेल की कधी कधी जाण्यासाठी सांगितलं आणि कधी कधी थांबण्यासाठी सांगितलं. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने काय सांगितलं? थांबण्यासाठी सांगितलं. हालेलुया. जाऊ नका. आता पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताने या ठिकाणामध्ये आपल्या शिष्यांना सांगितलं की थांबा, जाऊ नका. आणखी पुढे पवित्र शास्त्रात आम्ही पाहतो की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या ज्या देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून ऐकले आहे तिची वाट पहा. जाऊ नका आणि वाट पहा. या दोन गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या शिष्यांना सांगितल्या, आज्ञा दिली. आणि ही आज्ञा दिल्यानंतर शिष्यांनी काय केलं? काय केलं? बरोबर आहे, आज्ञांचं त्यांनी पालन केलं. आणि ते पालन केल्या कारणाने अनेक प्रकारची कृपादाने प्रभूने त्यांच्या जीवनामध्ये देव केली. बोल येशू मसीह की, येशू मसीह की, येशू मसीह की. सो आज आम्ही पाहूया की पवित्र शास्त्रामध्ये असे काही उदाहरणे आहेत की ज्यांना प्रभू येशू ख्रिस्ताने किंवा परमेश्वर पित्याने सुद्धा प्रियानो थांबण्यासाठी सांगितलं. आणि ज्या वेळामध्ये थांबण्यासाठी सांगितलं किंवा जाण्यासाठी सांगितलं त्या गोष्टीचा परिणाम त्यांच्या जीवनामध्ये काय झाला या गोष्टी आम्ही समजून घेऊयात. हालेलुया. या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना थांबण्यासाठी सांगितलं यरूशलेम मध्ये. यरूशलेम मध्ये थांबल्यानंतर काय घडलं त्या गोष्टी सुद्धा आम्ही पाहणार आहोत. परंतु जुन्या करारामध्ये या काही उदाहरणं आहेत. हे उदाहरणं आम्हाला शिकवतील की ज्या ज्या वेळामध्ये परमेश्वराने त्याच्या लोकांना काही करण्यासाठी सांगितलं, थांबण्यासाठी असेल किंवा जाण्यासाठी असेल, या गोष्टी त्यांनी लक्षपूर्वक ऐकल्या आणि त्या ऐकल्यानंतर त्याचा परिणाम त्यांच्या जीवनामध्ये काय झाला या गोष्टी आम्ही समजून घेणार आहोत. पहिली गोष्ट, पहिला व्यक्ती आम्ही पाहूया की ज्याचं नाव आहे नोहा. हालेलुया. नोहा, की नोहाला तारवामध्ये थांबण्याची परमेश्वराने आज्ञा दिली. आणि जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये उत्पत्तीच्या अध्याय 6 आणि वचन 22 आणि त्याच प्रकारे पियानो आम्ही अध्याय 7वा अध्याय आणि वचन 5 पर्यंत जर आम्ही पाहिलं तर परमेश्वराने जो जलप्रलय परमेश्वर आणणार होता त्या अगोदर परमेश्वराने नोहाला आज्ञा दिली होती की नोहाने काय करायचं आणि कशा प्रकारे त्याने तारवाची रचना करायची, कसं त्याने ते तारू बांधायचं, या सगळ्या गोष्टीची परमेश्वराने नोहाला आज्ञा दिली. आणि त्यानुसार नोहाने सांगितलेल्या आज्ञानुसार त्याने त्या कामाला आपल्या जीवनामध्ये पूर्ण केलं. उत्पत्ती अध्याय 6 आणि वचन 22 मध्ये मी पाहतो की नोहाने तसे केले, देवाने त्याला जे सांगितले ते त्याने केले. आम्ही म्हणूया, देवाने नोहाला जे सांगितले ते त्याने केले. कोणी केलं? हालेलुया. म्हणजे नोहाला जे जे सांगितलं ते नोहाने केलं. आता त्याच्यामध्ये स्वतःच्या गोष्टी त्याने इम्प्लिमेंट नाही केल्या, त्याच्यामध्ये काही वाढवलं नाही आणि त्याच्यातून काही कमी सुद्धा नाही केलं. वचन सांगतं की जे सांगितलं ते त्याने केलं, म्हणजे जसं सांगितलं ना तसंच केलं. बरोबर आहे. हालेलुया. हालेलुया. ज्याच्या वेळामध्ये आम्ही आमच्या जीवनामध्ये सुद्धा जे आम्हाला सांगितले जातं ते आम्ही जर करतो तर याचा परिणाम काय होतो पवित्र शास्त्रात आम्हाला पाहायला मिळतं की नोहा व त्याचा जो परिवार आहे यांना मर्यादित त्या जागेमध्ये राहण्याचं बंधनकारक होतं. त्या तारूमध्ये ते राहिले आणि ते फार मोठं नव्हतं. हालेलुया. फार मोठं ते नव्हतं. जसं प्रियांनो आता जसं आम्ही जमिनीवरती आहोत, आपण कुठेही वावरू शकतो, कुठेही जाऊ शकतो, काहीही आम्ही करू शकतो आणि आम्हाला पाहिजे त्या ठिकाणामध्ये आम्ही फिरू शकतो. परंतु नोहा आणि नोहाचा परिवार ज्या तारूमध्ये होतं पियानो, त्याला काही मजले होते, 2 मजले होते, 3 मजले होते आणि त्या मजल्यांमध्ये पियानो विविध प्रकारचे पशु पक्षी प्राणी त्यामध्ये होते आणि सर्व प्रकारच्या त्या
प्राण्यांना त्या ठिकाणामध्ये ठेवलेलं असताना त्यांच्यासाठी लागणारं अन्नधान्यांचं सुद्धा प्रियानो याची सर्व व्यवस्था त्या तारूमध्ये करण्यात आली होती, परंतु प्रियानो ते मर्यादित जागेमध्ये ते राहत होते. हालेलुया. मर्यादित जागेमध्ये ते राहत असताना प्रियानो ही गोष्ट, ही आज्ञा परमेश्वराने नोहाला सांगितली होती आणि नोहाने तसं केलं. हालेलुया. आता याचा परिणाम जर आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की परमेश्वराने जी आज्ञा दिली होती की पृथ्वीवरील जे पाणी आहे ते पाणी ओसरत नाही तोपर्यंत तू बाहेर येण्याची त्याला मुभा नव्हती. विचार करा की ज्या वेळामध्ये सर्व पृथ्वीवरती पाणी आहे आणि हे पाणी सर्व पृथ्वीवरती असताना जर नोहा त्या तारवातून बाहेर पडला असता, त्याची मुलं, त्याची सुना, त्याची पत्नी जर बाहेर पडली असते तर काय झालं असतं? बरोबर आहे, वाचण्याची शक्यता नव्हती, ते मरण पावण्याची शक्यता होती. म्हणजे तारवामध्ये त्यांच्यासाठी संरक्षण होतं. काय होतं? काय होतं? तारवामध्ये संरक्षण होतं, तारवामध्ये त्यांच्यासाठी नियोजन होतं, तारवामध्ये त्यांचं प्रियानो पुढे त्यांचा वंशज वाढणार आहे, या सगळ्या गोष्टीची नियोजन परमेश्वराने तारवामध्ये करून ठेवलेली होती. हालेलुया. सो परमेश्वराने मर्यादित तारूमध्ये त्यांना राहण्याची परमेश्वराने आज्ञा दिली होती. हे त्यांच्यासाठी बंधनकारक होतं. कधी कधी आपल्या जीवनामध्ये आम्हाला काही मर्यादा परमेश्वर देतो, त्या वेळामध्ये आम्हाला तसं वागायला, तसं जगायला, तसं बोलायला, तसं आचरण करायला आम्हाला कधी कधी आवडत नाही. हालेलुया. फार मर्यादित वाटतं, फार बंधनकारक वाटतं आणि बंधनकारक असल्या कारणाने आम्हाला पाहायला मिळतं की नोहाचा आणि नोहाच्या परिवाराचा बचाव झाला. हालेलुया. आणि जर त्या तारवामध्ये जे ते राहिले नसते प्रियानो, याचा जो कालावधी आहे साधारणरित्या 1 वर्षापर्यंत प्रियानो ते तारवामध्ये राहिले. साधारण 1 वर्ष. हालेलुया. हालेलुया. आपण अनुभव केला कोविडच्या वेळामध्ये, तरी आपण घरामध्येच होतो, बाहेर सुद्धा येत होतो, बाहेर सुद्धा मार्केटमध्ये बाहेर पडत होतो. बरोबर आहे. हालेलुया. मुभा होती. परंतु विचार करा की 1 वर्षापर्यंत अशा तारूमध्ये राहायचं की सर्व त्या ठिकाणामध्ये मर्यादा आहे, काही करायचं नाही, प्रत्येक गोष्टीचं बंधन आहे. हालेलुया. आता हे बंधन आहेत, मर्यादा आहे, आणि मर्यादा असल्यानंतर या मर्यादेमध्ये राहायला प्रियानो बऱ्याच जणांना आवडत नाही. माय लाईफ माय रूल्स. मी बऱ्याचशा गाड्यावरती असं लिहिलेलं वाचतोय, माय लाईफ माय रूल्स, आणि त्याचा परिणाम काय होतो आपल्याला चांगला माहिती आहे. हालेलुया. जरी ही लाईफ आमचं आहे, ही परमेश्वराची कृपा आहे की त्याने आम्हाला हे जीवन दिलंय. नाहीतर अनेक जनावर सुद्धा आहे की या जगामध्ये ते जन्माला येतात. हालेलुया. त्यांची परिस्थिती फार भयंकर असते, परंतु परमेश्वराने आम्हाला मनुष्याचा जन्म दिला आणि मनुष्य म्हणून या जगामध्ये आम्ही जन्माला आलेला असताना आम्हाला जी मर्यादा आणि ज्या बंधनाला त्याने आम्हाला दिलेला आहे, त्या मर्यादेमध्ये जर आम्ही जगतो, आम्ही त्या बंधनामध्ये जर आम्ही चालतो, तर परमेश्वराच्या योजना आमच्या जीवनामध्ये सफल होतात. हालेलुया. हालेलुया. जर प्रियांनो अब्रामाने मर्यादेमध्ये आपलं जीवन जगला नसता, नोहा आपल्या जीवनामध्ये प्रियांनो मर्यादेमध्ये आपलं जीवन जगला नसता, अब्राम असेल किंवा मोशे असेल, यहोशुवा असेल, प्रियांनो यांनी जर मर्यादेमध्ये आपलं जीवन जगले नसते, तर प्रियांनो त्यांच्यासाठी जे दिलेले आशीर्वाद आहेत ते आशीर्वाद त्यांना मिळाले असते का? नाही. म्हणजे त्यांच्या जीवनातून आम्हाला शिकायला मिळतं की ते मर्यादेने आपलं जीवन जगले, बंधनकारक ते आपलं जीवन जगले, आणि मोठ्या आशीर्वादाला परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये प्रदान केलं. हालेलुया. म्हणून आज आमच्या जीवनामध्ये आत्मिक प्रकारचे अनेक बंधन आहेत. हालेलुया. शारीरिक सुद्धा अनेक प्रकारच्या मर्यादा, अनेक प्रकारचे बंधन आमच्या जीवनामध्ये आहे, आणि ज्या वेळामध्ये आम्ही त्या गोष्टी परमेश्वराच्या आज्ञा असतील, वचन असतील प्रियांनो, त्या गोष्टींचं पालन आमच्या जीवनात आम्ही करतो, त्या वेळामध्ये प्रियांनो आम्हाला अनेक प्रकारचे आशीर्वाद आमच्या जीवनामध्ये मिळतात. सो नोहाने तसं केलं, आणि नोहाने तसं केल्या कारणाने त्याच्या परिवाराचा आणि त्याच्या संपूर्ण त्या तारूमध्ये असलेल्या सर्व पशु पक्ष्यांचं रक्षण परमेश्वराने केलं. सो याचा परिणाम
की ते एकंदरीत सुमारे 1 वर्षापर्यंत ते तारवामध्ये राहिले. आणि या सगळ्या गोष्टी प्रियानो अध्याय 7 आणि वचन अध्याय 8 मध्ये आम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये पाहायला मिळते. त्यानंतर दुसरा व्यक्ती आहे. या दुसऱ्या व्यक्तीचं नाव आहे इसाक. हालेलुया. अब्राम पुत्र इसाकी की इसाकाला परमेश्वराने काय सांगितलं की आम्ही एक वचन वाचूयात. उत्पत्तीचा अध्याय याचा अध्याय 26 आणि वचन 1 ते 3. जेनेसिस चॅप्टर 26 वर्स 1 to 3. उत्पत्ती 26 अध्याय वचन 1 ते 3. पूर्वी अब्रामाच्या वेळी दुष्काळ पडला होता, तसा दुसरा दुष्काळ आता देशात पडला. तेव्हा इसहाक हा पलिष्ट्यांचा राजा अमिमलेक याचकडे गरार येथे गेला. तेव्हा परमेश्वराने त्यास दर्शन देऊन म्हटले, खाली मिस्रात जाऊ नको, मी सांगेन त्या देशात राहा, त्या देशात उपरी असा राहा. मी तुझ बरोबर असेल आणि तुला आशीर्वादित करीन, कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईल, आणि मी तुझा बाप अब्राम यांची वाहिलेली शपथ ती खरी करीन. हालेलुया. या ठिकाणामध्ये मी पाहतो की इसाकाला परमेश्वराने आज्ञा दिली की तू काय कर, पलिष्ट्यांचा राजा अबिमलेक याच्याकडे गरार येथे राहा. हालेलुया. कोणत्या ठिकाणामध्ये? गरार. आता हा गरार जो प्रदेश आहे, हा गरार प्रदेश कोणत्या भागामध्ये? पलिष्ट्यांचा जो राजा आहे त्या ठिकाणामध्ये. ज्या वेळामध्ये दुष्काळ पडला, या दुष्काळाच्या वेळामध्ये इसाकाच्या मनामध्ये काय आलं होतं की तो मिस्राकडे जाऊन राहील. आणि मिस्राकडे त्याने जाऊ नये ही परमेश्वराची इच्छा होती. हालेलुया. आम्ही पाहतो की मिस्रामध्ये परमेश्वराने कोणाला पाठवलं? यस, हा, जरा सिस्टर साठी जोरदार टाळ्या जर. खूप जोरात आवाज येतोय. हालेलुया. कोणाला पाठवलं परमेश्वराने? त्याच्यानंतर हा, ओके. हालेलुया. हो, योसेफ त्या ठिकाणामध्ये होता आणि योसेफाच्या कारणाने त्याचा सर्व भावंड आणि त्याच्या बापाला त्या ठिकाणामध्ये परमेश्वराने पाठवलं. हालेलुया. सो जर इसाक त्या ठिकाणामध्ये गेला असता तर परमेश्वराची जी योजना आहे ती योजना सफल झाली असती का? नाही. सो या सगळ्या गोष्टी त्या वेळामध्ये समजत नाही की ज्या वेळामध्ये परमेश्वर काय करणार आहे, जोपर्यंत ती गोष्ट पूर्ण होत नाही तोपर्यंत. इसाकानंतर इसाकाला 2 मुलं झाले आणि त्या मुलांचं नाव आहे एसाव आणि याकोब. याकोबाला जी 12 मुलं झाले, ती 12 जे मुलं आहेत ते मूळ इस्रायलाचे मुख्य वंशज आहे. यांची जी जन्मभूमी आहे ती कोणती आहे? या ठिकाणामध्ये इस्रायलच. याच ठिकाणामध्ये परमेश्वराने त्यांची उत्पत्ती केली आणि यांना परमेश्वराने कुठं नेलं? नंतरहून मिस्रामध्ये नेलं. आणि मिस्रामध्ये गेल्यानंतर त्यांची त्या ठिकाणामध्ये संख्येने इतकी वाढ झाली की ती लाखोमध्ये झाले. आणि लाखोमध्ये त्यांची वाढ झाल्यानंतर परमेश्वराने त्यानंतरहून त्यांना कनानामध्ये आणलं. त्यांच्या मूळ देशामध्ये परमेश्वर त्यांना घेऊन आला की जो देश परमेश्वराने त्यांच्यासाठी राखून ठेवला होता, त्या देशाची परमेश्वराने वाढ करण्यासंबंधीने जो अभिवचन आब्रामाला दिलं होतं, त्या आब्रामाला दिलेल्या अभिवचनाची पूर्तता या 12 वंशजांना परमेश्वर परत एकदा या ठिकाणामध्ये घेऊन येईल, अशा प्रकारे परमेश्वराने त्याचं नियोजन केलेलं होतं. या ठिकाणामध्ये जर इसाक गेला असता तर या सगळ्या गोष्टीला कुठंतरी अडखळण आलं असतं. हालेलुया. हालेलुया. सो इसाकाचा विचार काय होता की त्याने मिस्रामध्ये जावं. त्याचं कारण काय होतं की त्या वेळामध्ये दुष्काळ पडला. आब्रामाच्या वेळात जसा दुष्काळ पडला ना, त्याच प्रकारचा दुष्काळ आता या वेळामध्ये इसाकाच्या वेळामध्ये पडला. आणि त्याच्या मनामध्ये ते विचार येत असतानाच परमेश्वराने काय केलं? त्याला सांगितलं, दर्शन देऊन म्हटले, खाली मिस्रात जाऊ नको, मी सांगेल त्या देशात राहा. कुठं राहा? मी सांगेल त्या देशामध्ये राहा. त्या देशात उपरा असा राहा. मी तुझ्या बरोबर असेल आणि तुला आशीर्वादित करेल, कारण हे सर्व देश मी तुला व तुझ्या संततीला देईन आणि मी तुझा बाप अब्राम याच्याशी वाहिलेली शपथ खरी करेन. हालेलुया. सो परमेश्वराने जो करार अब्रामाशी केलेला होता तो करार पूर्ण परमेश्वराला करायचा आहे.
आणि त्याच कारणाने परमेश्वराने इसाकाला सांगितलं की मी जी आज्ञा तुला देतो, मी जे तुला सांगतो ना, त्याच ठिकाणामध्ये तू जाऊन राहा, त्या देशामध्ये जाऊन राहा. आणि परमेश्वराने जसं त्याला सांगितलं, इसाकाला सांगितलं, इसाकाने तसं केलं का? इसाकाने तसं केलं का? हालेलुया. इसाकाने तसं केलं का? हो, तसंच केलं. आणि याचा परिणाम काय झाला माहिती का? या ठिकाणामध्ये आम्ही वचन 12 वाचूयात. वचन 12 त्याच अध्यायामध्ये, सेम चॅप्टर वर्स 12. इसहाकाने त्या देशात धान्याची पेरणी केली आणि त्याला त्याच वर्षी 100 पट पीक मिळाले आणि परमेश्वराने त्याचे कल्याण केले. हालेलुया. परमेश्वराने त्याला आज्ञा दिली होती की मिस्र देशात जाऊ नको, कारण परमेश्वराच्या प्रियांनो योजनेचा हा भाग होता की त्याने गरार या ठिकाणामध्ये राहावं. आणि गरारामध्ये तो राहत असताना प्रियांनो, परमेश्वराने अनेक वर्ष गरारामध्ये इसकाची वस्ती त्या ठिकाणामध्ये केली, त्या देशामध्ये केली. आणि गरारामध्ये तो राहत असताना याचा परिणाम प्रियांनो हा झाला की त्या परमेश्वराने प्रियांनो इसाकाला समृद्ध केलं, परमेश्वराने इसाकाला बलवान बनवलं. हालेलुया. समृद्ध. ज्या व्यक्तीकडे प्रियांनो या पवित्र शास्त्रात आम्हाला पाहायला मिळतं, उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये असेल किंवा जुन्या करारामध्ये, श्रीमंती ही कशी मांडली जायची की ज्या व्यक्तीकडे जास्त पशु पक्षी असतील, गुरढोरं ज्या व्यक्तीकडे जास्त असतील ना, तो व्यक्ती समृद्ध आहे, तो व्यक्ती श्रीमंत आहे. आणि या सगळ्या आशीर्वादाला परमेश्वराने अब्रामाला देव केलं होतं, इसाकाला देव केलं होतं, याकोबाला देव केलं होतं, आणि त्याच्या संततीला सुद्धा परमेश्वराने अशा प्रकारचा आशीर्वाद देव केला होता. जर मी पवित्र शास्त्रामध्ये इयोबाबद्दल जर आम्ही वाचतो तर त्या ठिकाणामध्ये त्याची संपत्ती त्याच्या जनावरांच्या कारणाने दिलेली आहे की त्याच्याकडे किती संपत्ती होती, तो किती समृद्ध होता, त्याच्याकडे असलेल्या पशु पक्ष्यांवरतून पियानो त्याची समृद्धी लक्षात येते. या ठिकाणामध्ये सुद्धा परमेश्वराने इसाकाला समृद्ध केलं आणि ही समृद्धी इतकी परमेश्वराने त्याची वाढवली, इतकं परमेश्वराने त्याला समृद्ध केलं. परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की इसाकाने त्या देशात धान्यांची पेरणी केली, त्या वर्षात त्याला किती मिळालं? 100 पट परमेश्वराने त्याला पीक दिलं. किती दिलं? 100 पट. म्हणून पियानो, परमेश्वर ज्या वेळामध्ये आम्हाला सांगतो ना, थांब तर थांब, जा तर जा, ते आम्ही ऐकलं पाहिजे. जसं सांगितलं ना तसं आम्ही ऐकलं पाहिजे. हालेलुया. हालेलुया. 2 कान कशासाठी दिली परमेश्वराने? हालेलुया. परंतु काही जण या 2 कानाचा उपयोग अशासाठी करतात, एका कानाने ऐकतात आणि एका कानाने सोडून देतात. हालेलुया. परंतु जो व्यक्ती दोन्ही कानाने ऐकून आपल्या अंतःकरणामध्ये साठवतो त्या व्यक्तीचं कल्याण होतं. हालेलुया. 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 बोले येशू मसीह की. सो या ठिकाणामध्ये जसं इसाकाने परमेश्वराचे शब्द ऐकले आणि त्यानुसार त्याने केलं, आम्ही पवित्र शास्त्रात त्या भागात जर तुम्ही वाचलं तर सगळ्या गोष्टी तुम्हाला लक्षात येतील. सो हा दुसरा व्यक्ती आहे इसाक, की गरारामध्ये राहण्याची परमेश्वराने त्याला आज्ञा दिली. त्यानंतर तिसरा व्यक्तिमत्व किंवा तिसरा जो गट आहे, तो तिसरा गट किंवा व्यक्ती तो आहे यहोशवा आणि इस्रायली लोक. हालेलुया. यहोशवा आणि इस्रायल लोक, की परमेश्वराने त्यांना आज्ञा दिली की यरीहो भोवती तुम्ही काय करायचंय? प्रदक्षिणा द्यायची आहे आणि त्या ठिकाणामध्ये 6-7 दिवस त्यांना राहायचंय. हालेलुया. हालेलुया. आता ज्या लोकांनी 40 वर्षापर्यंत वाटचाल करून ते आले, 40 वर्षाची वाटचाल ज्यांनी केली पियानो, त्या 40 वर्षाच्या वाटचालीला ते करून आल्यानंतर देश समोर दिसतोय. परमेश्वराने अनेक युद्ध त्यांना जिंकून दिले, परमेश्वराने अनेक प्रकारचं सामर्थ्य त्यांना दिलं, परमेश्वराने अनेक प्रकारचं बळ त्यांना दिलं, परमेश्वराने अनेक प्रकारचे आशीर्वाद इस्रायल लोकांना यहोशवाला परमेश्वराने दिलेलं असताना, युद्धनीती परमेश्वराने यहोशवाला दिलेली असताना आता समोरच देश आहे. काय केलं पाहिजे होतं त्यांनी? काय केलं पाहिजे होतं? हालेलुया. हालेलुया. समोरच आपल्या जे आम्हाला हस्तगत करायचं ते समोर आहे, आम्ही काय करणार आहे? वेळ घालू की लगेच हस्तगत करून घेऊ? थोडं जोरात बोला. वेळ नाही घालवणार आम्ही. 40 वर्षाची वाट बघितली ना, 40 वर्ष रानावनातून ते चालत आले, अनेक प्रकारच्या समस्यांचा सामना त्यांनी केला. आता 40 वर्ष, आई कोणाचं वय इथं? 40 वर्ष.
आहे का? माझं 42 आहे. ओके, म्हणजे विचार करा की 40 वर्षापर्यंत ते चालत होते चालत होते चालत होते, आणि 40 वर्षापर्यंत अनेक समस्यांचा सामना केला. आता ज्या देशामध्ये त्यांना जायचंय त्या देशाला, त्या सर्व ठिकाणाला ते आपल्या डोळ्यांनी पाहताय. काही जणांना धीर सुटत नाही, काही जणांचा धीर लगेच सुटतो, काही जणांचा सुटत नाही, काही जणांना धीर राहतो, काही जणांना धीर धरल्या जात नाही. होतं कधी कधी असं. हालेलुया, हालेलुया. धीर जीवनामध्ये फार महत्वाचा आहे. आत्मिक जीवनामध्ये धीर फार आवश्यक आहे, संयम फार महत्वाचा आहे. या ठिकाणामध्ये सर्व यरीहो त्यांच्या डोळ्यासमोर आहे. यहोशुवा अध्याय 6 मध्ये जर तुम्ही पाहिलं तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर येतील की ज्या वेळामध्ये आम्ही सुद्धा नवो पर्वतावरती होतो त्या वेळामध्ये पियानो यरीहो शहर आम्हाला आमच्या डोळ्यासमोर दिसत होतं. काही जणांनी प्रश्न विचारला, त्या भिंती कुठे आहेत? त्या भिंती कुठे आहेत? अहो, त्या भिंती त्याच वेळामध्ये तुटल्या, त्या भिंती आता अस्तित्वात कशा काय असतील? हालेलुया. परंतु ते शहर अस्तित्वामध्ये आज सुद्धा आहे. हालेलुया. यरीहो शहर त्या नबो पर्वतावरून दिसतो की ज्या नबो पर्वताला परमेश्वराने मोशेला त्या पर्वतावरतून सर्व कनान असेल, यरीहो असेल आणि तो सर्व भाग परमेश्वराने त्या नबो पर्वतावरून दाखवला होता. फार दूर नाहीये, साधारण त्या नबो पर्वतापासून यरीहो जे शहर आहे फार तर फार 20 ते 25 किलोमीटर आहे. आणि डोळ्याने ते स्पष्ट दिसतं, तिथली वस्ती दिसते, त्या ठिकाणचे घरं दिसतात. हालेलुया. त्या ठिकाणची जी बाजूची नदी आहे यार्देन नदी, ती नदी सुद्धा दिसायला लागते. हालेलुया. सो परमेश्वराने या सगळ्या गोष्टी मोशेला दाखवल्या. मोशे नाही जाऊ शकला. हालेलुया. परंतु परमेश्वराने त्याला यहोशुवाला निवडलं, यहोशुवावरती जबाबदारी दिली आणि इस्रायल लोक जे नवीन पिढीतले आहे ते नवीन पिढीतले इस्रायली प्रियानो त्या ठिकाणामध्ये पोहोचले. हालेलुया. बरेच जण म्हणतात की फक्त 2 जण गेले, यहोशुवा आणि कालेब. मग त्यांच्या दोघांपासूनच मोठं राष्ट्र निर्माण केलं का? नाही. अनेक लाखो लोक सुद्धा त्यामध्ये गेले, नवीन पिढीमधले. वचन सांगतं की ज्यांनी कुरकुर केली, परमेश्वराच्या विरोधात गेले, जे परमेश्वराच्या विरोधात जाऊन हट्ट त्यांनी केला, कट रचले, अशा लोकांना परमेश्वराने रानामध्येच मारून टाकलं होतं. परंतु नवीन पिढीतले परमेश्वराने त्यांना त्या कनानामध्ये परमेश्वराने नेलं. आणि म्हणून आम्हाला पाहायला मिळतं की या ठिकाणामध्ये ते असताना यरीहोच्या त्या भोवती ते असताना, यरीहो शहर त्यांच्या डोळ्यासमोर दिसलेला असताना परमेश्वराने त्यांना काय सांगितलं की तुम्हाला जी आज्ञा परमेश्वर देत आहे की 6 दिवस तुम्ही काय करायचंय, दररोज एकदा काय करायचंय, त्या शहराला तुम्हाला प्रदक्षिणा घालायची. किती? दररोज 6 दिवस. हालेलुया. एकच काम रोज करायचंय 6 दिवस. आवडेल का आम्हाला? आवडेल का आम्हाला? हालेलुया. नाही आवडत. एकच काम सारखं सारखं काय करायचं? हालेलुया. एकच काम सारखं सारखं करायला आम्हाला आवडत नाही. परंतु या ठिकाणामध्ये मी पाहतो की यहोशुवाने त्या आज्ञांचं पालन केलं. यहोशुवाने इस्रायल लोकांना सांगितलं, यहोशुवाने पियानो त्या याजकांना सांगितलं आणि ते त्या कोशाला घेऊन पियानो 6 दिवसापर्यंत त्यांनी प्रदक्षिणा घातली. आता शहर काही छोटं नसेल ना, शहर मोठं असेल. हालेलुया. शहर मोठं असेल, कित्येक किलोमीटर त्यांचा प्रियानो त्या शहराचा प्रदक्षिणा किंवा त्या ठिकाणामध्ये ते फिरत असतील. रोज एकच काम करताय. काही जण म्हणत असतील काय एकच काम रोज करायचंय? हालेलुया. काही जण उघडपणे नाही बोलत. हालेलुया. उघडपणे नाही बोलत, परंतु एकमेकांना बोलतात. काही जण अशी असतील यांच्यामध्ये. हालेलुया. त्यावेळेस होते आणि आता सुद्धा आहे, याच्यानंतर सुद्धा असतील. हालेलुया. हालेलुया. सो या लोकांनी प्रभूने सांगितलेली आज्ञा त्यांनी मांडली आणि मांडल्यानंतर आता जे याजकगण प्रियानो तो कोश घेऊन चालत होते त्यांनी तर यहोशुवाची आज्ञा मांडली. परंतु जे छावणीमध्ये अनेक लोक असतील
ते सुद्धा वाट पाहत असतील ना, की आता मला यरिओ मध्ये जायचंय, काय 7 दिवस थांबायचं, चला बरं एकदाच आपण तो देश तो भाग आपण हस्तगत करू, असं म्हणले असतील काही जण. हालेलुया. परंतु त्यांनी काय केलं, 7 दिवस प्रियांनो त्या गोष्टींची वाट त्यांनी पाहिली. हालेलुया. आणि काय आज्ञा होती माहितीये, 6 दिवसापर्यंत त्यांनी काय करायचंय, त्या सर्व यरिओ शहराला त्यांनी प्रदक्षिणा घालायची. आणि वचन सांगतं की त्यांनी आवाज करायचा नाही 6 दिवसापर्यंत. 6 दिवसापर्यंत आवाज नाही करायचा. तर विचार कराय, 6 दिवसापर्यंत एकच काम रोज करायचंय आणि आवाजही करायचा नाही, असं कसं जमेल बाळक साहेब? हालेलुया. 2 तास आम्हाला बसायचं नाही, आवाजही नाही करायचा. हालेलुया. पाय दुखतात. हालेलुया. तहानी लागते. बोले येशू मसीह की, येशू मसीह की. विचार करा की ते किती किलोमीटर दररोज चालत असतील. त्यांना तहान लागत असेल, भूक लागत असेल, त्यांच्या अनेक गरजा असतील, परंतु या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी मात केली आणि एकाच गोष्टीवरती लक्ष ठेवलं की परमेश्वराने दिलेली आज्ञा पालन करायची आणि त्याच्याद्वारे आम्हाला मोठा देश, मोठं राष्ट्र, समृद्ध राष्ट्र आम्हाला मिळणार आहे. जर मोठे आशीर्वाद मिळवायची तर थोडंसं अगोदर आम्हाला सहन करावं लागेल. हालेलुया. हालेलुया. कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है. आता यांना तहान लागली असेल, भूक लागली असेल, यांना त्रासही होत असेल, पाय दुखत असेल, दररोज चालायचंय. हालेलुया. आम्हाला वाटतं की हा अध्याय झालाय तर लगेच दुसरं चालू झालं, म्हणजे लगेच या घटना घडल्या का? असं नाहीये. अनेक दिवस, काही अभ्यासक म्हणतात की अनेक दिवसापर्यंत ते यरिओ शहराच्या आजूबाजूला ते राहत होते. अनेक दिवसापर्यंत. लगेच नाही घडलंय. जरी या ठिकाणामध्ये 7 दिवसांचा उल्लेख केलेला आहे, त्याच्या अगोदर त्या ठिकाणामध्ये, त्या भागामध्ये, त्या प्रदेशामध्ये ते येऊन राहिले. यरिओ शहरामध्ये प्रियांनो आम्हाला पाहायला मिळतं की किती हेर पाठवण्यात आले. किती? 12 अगोदर पाठवण्यात आले, त्याच्यानंतर 2 पाठवण्यात आले. राईट. 12 जणांना पाठवण्यात आलं आणि 12 जणांपैकी 10 जणांनी नकारात्मक प्रियानो रिपोर्ट दिला. आणि नकारात्मक रिपोर्ट जितकांचा आहे त्याच्या भरोश्यावरती प्रियानो जी मोहीम आहे ती रद्द केली जाऊ शकली असती. परंतु 2 जणांनी, किती जणांनी? फक्त 2 जणांनीच होकारात्मक प्रियानो रिपोर्ट दिला आणि त्याच्या जोरावरती प्रियानो योजना आखण्यात आली की आता काय करायचंय, यरीहो वरती आपल्याला चढाई करायची आहे. हालेलुया. सो या योजनेला परमेश्वराने दिलेल्या असताना या भागामध्ये ते अनेक दिवसापर्यंत त्यांनी वाट पाहिली. आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वर ज्या गोष्टी आम्हाला सांगतो त्या गोष्टींची आम्ही पालन करतो, आम्ही ऐकतो. थांब म्हणलं तर थांबतो, जा म्हणलं तर जातो. जे आम्हाला सांगितलं ते जर आम्ही करतो ना, तर त्याच्याद्वारे आमच्यासाठी ज्या परमेश्वराने दिलेल्या योजना आहेत त्या योजना आमच्या जीवनामध्ये सफल होतात, आम्हाला त्याचे आशीर्वाद मिळतात. सो याचा परिणाम काय झाला की यरीहो त्यांच्या हाती परमेश्वराने दिलं आणि त्यांना विजय मिळाला. हालेलुया. जर त्याच दिवशी, पहिल्याच दिवशी जर ते यरीहो शहरावरती चढाई करून गेले असते तर शक्यच नव्हतं ना. कारण जो पुरावा किंवा जी लिखाण पवित्र शास्त्रामध्ये करण्यात आलेलं आहे ते असं लिहितात, जे हेर आहेत ते हेर असं सांगतात की आपण त्यांच्या समोर कसे दिसतो, टोळासारखे छोटे छोटे, आणि ते फार राक्षसी आहेत, फार मोठे, त्यांची उंची फार मोठी आहे. हालेलुया. सो काही अभ्यासक म्हणतात की 8-8, 9-9 फुटाचे ते लोक होते. विचार करा की ते लोक इतके मोठे आहेत, त्यांची उंची इतकी मोठी आहे आणि हे छोटे छोटे आहेत. सामान्यपणे जे इस्रायली जे आहेत त्यांची जी उंची आहे 5.5च्या, सामान्यपणे 5.5 फुटापर्यंत त्यांची उंची आहे, त्याच्या वरती उंची आहे सामान्यपणे 5.5 फूट. भारतीय उंची सुद्धा तशीच आहे सामान्य. सो विचार करा की या सगळ्या गोष्टी परमेश्वराने सांगितल्या आणि त्यानुसार त्यांनी वाट पाहिली आणि याचा परिणाम काय झाला, 7व्या दिवशी त्यांनी 7 प्रदक्षिणा घातल्या आणि 7व्या प्रदक्षिणेला त्यांनी जयघोष केला, त्यांनी रणशिंग फुंकले आणि याचा परिणाम हा झाला की जे तट होते प्रियानो ते तट जमीन दोस्त झाले.
ते तट पाडल्या गेले जयघोषाच्या द्वारे. आम्हाला वाट पाहणं फार गरजेचे आहे. आम्हाला परमेश्वराने जी आज्ञा दिली ना ती आज्ञा आम्हाला पालन करणं गरजेचं आहे. त्यानंतर तिसरी व्यक्ती या ठिकाणामध्ये मी पाहिलेली असताना प्रियानो चौथी व्यक्ती आम्ही पाहूया. ही चौथी व्यक्ती आहे पवित्र शास्त्रामध्ये. या व्यक्तीचं नाव आहे शिमी. काय नाव आहे? शिमी. आणि शिमीला एक आज्ञा देव केलेली होती शलमोन राजाने, आणि ही आज्ञा या स्वरूपाने की तू यरुशलेम सोडून बाहेर जाऊ नको, यरुशलेम मध्येच राहा. यरुशलेम मध्ये राहण्याची आट त्याला देण्यात आली होती. हालेलुया. त्याला ही आट देण्यात आलेली होती कारण हा जो आहे तो इस्रायली विरोधी मानसिकता याची होती. परंतु शलमोनाने त्या वेळामध्ये कुणाची हत्या करायचं नाही असं ठरवलं होतं, आणि त्याच कारणाने शलमोनाने त्याला सांगितलं की तू काय करायचंय. जर आम्ही पहिले राजे 2 अध्याय वचन 36 ते 46 जर वाचलं तर या ठिकाणामध्ये या सगळ्या भागाला नमूद केलेलं आहे. 1 किंग चॅप्टर 2 वर्स 36 to 46. या ठिकाणामध्ये शिमीला जी गोष्ट आज्ञा दिलेली आहे शलमोन राजाने की शिमीला सांगितलं की यरुशलेम मध्येच तू घर बांधून राहण्याची त्याला आज्ञा देण्यात आली. आणि त्याला सांगितलेली आज्ञा या स्वरूपाने होती की ज्या वेळामध्ये तू यरुशलेम सोडून बाहेर जाशील त्याच वेळामध्ये तुला मृत्यूदंड देण्यात येईल. हालेलुया. आणि वचनामध्ये मला पाहायला मिळतं की तो जो आहे प्रियानो तो साधारण 2 ते 3 वर्षापर्यंत तो त्या ठिकाणामध्ये यरुशलेम मध्ये तो राहिला. आणि यरुशलेम मध्ये राहिल्यानंतर प्रियानो त्याला अशी खबर मिळाली की त्याचे 2 दास यरुशलेम सोडून बाहेर गेलेले आहेत, आणि त्यांच्या शोधार्थ हा शिमी यरुशलेम सोडून तो काय करतो, आपल्या दासांच्या शोधार्थ जातो आणि त्या दासांना घेऊन तो यरुशलेम मध्ये परत येतो. हालेलुया. हालेलुया. आता मला सांगा की ज्या शिमीला आठ देण्यात आली होती की तू काय करायचंय, यरुशलेम मध्येच राहायचंय, बाहेर जायचं नाही. मग त्या वेळामध्ये शिमीने काय केलं, घर तिथंच बनवलं. आज जरी तुम्ही यरुशलेम मध्ये जाल ना तर त्या ठिकाणामध्ये फार समृद्धी आहे, फार सुंदर ते शहर आहे. यरुशलेम फार सुंदर आहे. हालेलुया. सो यरुशलेम मध्ये त्याने घर बनवलं आणि त्या ठिकाणामध्ये तो राहू लागला आपल्या परिवारासमवेत. परंतु आपल्या दासांच्या शोधार्थ तो यरुशलेमच्या बाहेर गेला आणि परत आला. बरं का, दासांना घेऊन परत आला. आता परत आल्यानंतर आता याच्यावरती मृत्यूदंड याला द्यायला पाहिजे का, द्यायला पाहिजे का, काय वाटतं जरा सांगा मला. याला मृत्यूदंड द्यायला पाहिजे होता का? परत आला ना. अहो मी विचारतोय तुम्हाला, हा द्यायला पाहिजे, कारण तसं लिहिलंय म्हणून आपण तसंच म्हणणार आहे. बरोबर आहे. परंतु एक मानवी विचाराने आपण असं म्हणतो की त्याला मृत्यूदंड द्यायलाच नाही पाहिजे. का? कारण त्याने जाऊन तो परत आला, तो गेला परंतु परत आला. म्हणजे मानवी विचाराने आम्हाला वाटतं की त्याला मृत्यूदंड द्यायलाच नव्हतं पाहिजे, परंतु त्याने आज्ञा मोडली. बरं का, त्याने आज्ञांचं उल्लंघन केलं. काय केलं? आज्ञा त्याने मोडली. हालेलुया. जसं हवा आणि आदमाने आज्ञा मोडली. हालेलुया. जसं आम्ही सुद्धा छोटी छोटी आज्ञा मोडतो. हालेलुया. हालेलुया. काय नाही होत. हा जो शब्द आहे ना, हा शब्द फार भयंकर आहे. काही नाही होत. आणि त्याचा परिणाम काय होतो माहिती का? या ठिकाणावर मृत्यूदंड शिमीवरती ओढवला. काय होतं मग? काही नाही होऊन असं म्हणणारे, याचा परिणाम काय होतो माहितीये? मृत्यूदंड हा शिमीवरती ओढवण्यात आला. कारण परमेश्वराचं वचन सांगतं की वचन या ठिकाणामध्ये मी वाचतो की त्याला मृत्यूदंड त्याला देण्यात आला, तो शिक्षेस पात्र झाला. म्हणून आम्ही असं कधीच म्हणू नये की काही नाही होतं. फार परिणाम होतो. हालेलुया. खोटं बोलल्याचा परिणाम होतो. जरी आम्हाला वाटतं की इन्स्टंट आम्हाला नाही मिळत ना शिक्षा, परंतु याचा परिणाम आमच्या आत्मिकतेवरती, आमच्या मानसिकतेवरती, आमच्या वैयक्तिक जीवनावरती, आपल्या परिवारावरती, आपल्या अवतीभोवती त्या गोष्टीचा परिणाम होतो, म्हणजे होतोच. हालेलुया.
सर्वात जास्त ऐकायला कोणी माहिती का? तो सैतान आहे. तो सैतान आहे आमच्या बाजूलाच. तो आमचं ऐकतोय, आम्ही खोटं बोलतोय, खरं बोलतोय, आम्ही कसं वागतो, चुकीचं वागतोय, बरोबर वागतो, या सगळ्या गोष्टी कोणाला माहिती? सैतानाला माहिती. परमेश्वराकडे तर त्या गोष्टी नोंद होतातच आहे, परंतु सैतान लक्षात ठेवतो आणि मग नंतर तो आठवण करून देतो की इथं तर तू चूक बोलला होता, इथं तर तू खोटं बोलला होता, इथं तर तू असं वागला होता, इथं तर तू तसा वागला होता. हालेलुया. सैतानाचं काम आहे आठवण करून द्यायचं. तर मला आठवण करून देतो आमच्या चुकांची, आमच्या अपराधांची, आमच्या पापांची आठवण सैतान करून देतो. आणि म्हणून प्रियांनो, परिणाम आपल्या आत्मिक जीवनावरती याचा होतच असतो. आणि म्हणून ज्या प्रकारे शिमीला 8 देण्यात आली होती, ती 8 त्याने मोडली आणि तो शिक्षेस पात्र झाला. वचन सांगतं की त्याला मृत्यू दंड देण्यात आला. हालेलुया. म्हणजे शिमीने काय करायला पाहिजे होतं? 2 दास गेलेत ना, ठीक आहे, जाऊ द्या, गेलेत, ठीक आहे, राजाकडे जायला पाहिजे होतं. राजाने कदाचित त्याला 4 दास दिले असते चांगले. हालेलुया, हालेलुया. सो आम्ही सुद्धा कुठं जायला पाहिजे? राजाकडे. आणि आमचा राजा कोण आहे? प्रभू येशू. जरा जोरदार टाळ्या प्रभूसाठी. ज्या गोष्टीच्या मागे आम्ही जाऊ नये त्या गोष्टीच्या मागे आम्ही अनेक वेळेस आम्ही जातो. आता त्या गोष्टीचा विचार आम्ही स्वतः करावा की अशा कोणत्या गोष्टी की ज्याच्या मागे आम्ही जातो आणि त्याच्या कारणाने आमच्यावरती मृत्यूदंड ओढायला जाऊ शकतो. तो मृत्यूदंड म्हणजे शेवटचं मरण आहे, शेवटचं मरण. आणि तो कोणावरती येऊ नये ही प्रभूची इच्छा आहे. बोल यीशू मसीह की. जरा जोरदार टाळा प्रभूच्या गौरवासाठी. त्यानंतर आम्हाला पाहायला मिळतं की आता 5वं व्यक्तिमत्व या ठिकाणामध्ये आम्ही 4 पाहिलेत. पहिलं कोण आहे? दुसरं कोण आहे? तिसरं कोण आहे? यहोशू आणि इस्रायल लोक ना. आणि चौथं कोण आहे? शिमी. आणि 5वं आहे व्यक्तिमत्व, ते आहे प्रेषित. प्रेषित. प्रेषितांना काय सांगितलं की यरूशलेम सोडून जाऊ नका. येशूने पुनरुत्थित झाल्यानंतर प्रियांनो, स्वर्गारोहण होण्या अगोदर ही आज्ञा त्याने आपल्या प्रेषितांना दिली. आणि ही एक अत्यंत महत्वाची आज्ञा होती, अत्यंत महत्वाची होती. विचार करा की जर कदाचित हे प्रेषित यरूशलेम सोडून निघून गेले असते. आता यरूशलेम मध्ये परिस्थिती काय होती माहितीये? यरूशलेम मध्ये आज जरी तुम्ही गेलात तर ते हेडक्वार्टर आहे यहुदी लोकांचं, परुषांचं हेडक्वार्टर आहे, शास्त्री लोकांचं ते हेडक्वार्टर आहे. आणि त्या मुख्य ठिकाणामध्येच प्रेषित आहेत की ज्या यहुदी लोकांनी, शास्त्री, परुषी, इस्रायल लोकांनी प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती दिलं होतं, त्याच ठिकाणामध्ये प्रियांनो हे सर्व प्रेषित आहेत. हालेलुया, हालेलुया. एक उदाहरणासाठी मी तुम्हाला सांगेल. एखाद्या व्यक्तीने काही गुन्हा केला, तो गुन्हा करणारा व्यक्ती त्या गुन्ह्याच्या ठिकाणामध्ये, त्या नगरामध्ये तो राहतो का? काय करतो? तो पळून जातो. आणि त्याचे मित्र ते सुद्धा पळून जातात ना, ते सुद्धा नाही थांबत. बरोबर आहे? सो विचार करा की प्रभू येशू ख्रिस्ताने तर गुन्हा केला नव्हता, परंतु त्याला शिक्षा देण्यात आली होती. शिक्षा देण्यात आल्या कारणाने आता जी भीती आहे ती भीती प्रेषितांच्या मनामध्ये सुद्धा होती की प्रभू येशू ख्रिस्ताला वधस्तंभावरती देण्यात आलं, कदाचित आता आमच्यावरती सुद्धा खटला चालवला जाईल आणि आम्हाला सुद्धा फसवून आम्हाला सुद्धा वधस्तंभावरती दिला जाईल किंवा आमच्यावरती सुद्धा मृत्यूदंड ओढला जाऊ शकतो. आणि या भीतीने वचन सांगतं की ते घरामध्ये लपत होते. हालेलुया. आणि भीतीच्या कारणाने ते ज्या घरामध्ये ते लपले, त्या ठिकाणामध्ये लपलेले असताना प्रियांनो, ते प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दर्शन दिलं. आणि दर्शन देत प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं की देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगितलेल्या आहे, त्या गोष्टींची त्याने आठवण दिली. आणि त्याच प्रकारे ते एकत्रित जमलेले असताना त्याने आज्ञा दिली की यरूशलेम सोडून जाऊ नका, तर पित्याने देऊ केलेल्या व देणगीविषयी तुम्ही माझ्याकडून जे ऐकले आहे तिची वाट पहा, कारण योहानाने पाण्याने बाप्तिस्मा केला करा, पण तुमचा बाप्तिस्मा थोड्याच दिवसांनी पवित्र आत्म्याने होईल. आज्ञा त्यांना मिळाली आणि ती आज्ञा मिळाल्यानंतर त्या वचनाची आणि त्या देणगीची म्हणजे पवित्र आत्म्याची त्यांनी वाट पाहिली. काय केलं? काय केलं? थोडं जोरात बोला.
वाट पाहत असताना संयमाची गरज आहे, धीराची गरज आहे. सगळेजण वाट नाही पाहू शकत. हालेलुया, हालेलुया. काही जणांना वाट पाहायला नाही आवडत आणि म्हणून चला इथं काही चमत्कार नाही घडत, चला दुसरीकडे जाऊयात. दुसरीकडे नाही होत, तिसरीकडे जाऊयात. हालेलुया. तिसरीकडे नाही होत, चलो पंजाब. हालेलुया. हा, काही जण असे आहेत की एका दिवसामध्ये 3-3, 4-4 ठिकाणामध्ये प्रार्थनेला जातात. असंही बघितले मी. चांगली गोष्ट आहे. सगळी खिचडी होऊन जाते आणि काही समजत नाही. कहा गए ते कही नाही, क्या लाए कुछ भी नाही. आपलं जीवन आहे ना, एक स्थिरतेचं जीवन असणं फार गरजेचं आहे. कारण प्रभूचं वचन सांगतं की स्थिर मनाच्या व्यक्तीच्या जीवनात आशीर्वादाची काय असतं, मी नाही, प्रभूचं वचन सांगतं की जो स्थिर आहे ना, प्रभूने ज्या ठिकाणामध्ये आम्हाला जोडलं त्या ठिकाणामध्ये आम्ही विश्वासू राहिलो तर हा विश्वासूपणा प्रभू पाहतो आणि त्याच्याद्वारे मिळणारे आशीर्वाद आहेत, ते आशीर्वाद आमच्या जीवनात तो मोकळे करतो. हालेलुया. त्याच्याशिवाय आशीर्वाद नाही मिळत. आणि म्हणून या ठिकाणामध्ये मी पाहतो की त्यांनी धीराने त्या गोष्टीची वाट पाहिली. प्रभू येशू ख्रिस्त त्यांच्या बरोबर 40 दिवस आहे. किती दिवस? 40 दिवसापर्यंत प्रभूने शिकवण दिली, दर्शन दिली, स्वर्गाच्या गोष्टी त्यांना सांगितल्या आणि स्वर्गाच्या देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगितल्यानंतर या ठिकाणामध्ये पियानो त्यांनी 40 दिवसानंतर, जसं 40व्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गात घेतला गेला, त्याच्यानंतर त्यांनी 10 दिवसापर्यंत ते यरूशलेममध्ये राहिले. जो प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेण्यात आला, त्यांच्या डोळ्या देखत तो त्या जैतुनाच्या डोंगरावरतून प्रभू येशू ख्रिस्त स्वर्गामध्ये घेण्यात आला. आणि स्वर्गामध्ये जसं प्रभू येशू ख्रिस्त गेला, 10 दिवसापर्यंत ते आपलं मन, आपलं जीवन ते मुठीमध्ये घेऊन जगले असतील यरूशलेममध्ये. सोपं आहे का? ज्या ठिकाणामध्ये त्यांना कायम धोका आहे, अशा धोक्याच्या ठिकाणामध्ये पियानो ते थांबले 10 दिवसापर्यंत. हालेलुया. आणि 40 दिवस आणि त्यानंतर 10 दिवस, एकंदरीत किती दिवस झाले? 50 दिवस. आणि 50वा दिवस म्हणलेला पेंटिकॉस्टच्या दिवशी पियानो ते यरूशलेम मध्ये ते प्रेषित थांबलेले असताना पवित्र आत्म्याचं सामर्थ्य त्यांना प्राप्त झालं. हा परिणाम त्यांच्या जीवनामध्ये झाला. हालेलुया. काय मिळालं त्यांना? काय मिळालं त्यांना? काय मिळालं त्यांना? म्हणजे आम्ही सुद्धा ज्या वेळामध्ये वाट पाहतो, संयमाने धीराने वाट पाहतो, पवित्र आत्म्याची देणगी आमच्या जीवनामध्ये सुद्धा प्रभू देतो. परंतु त्यासाठी आम्ही विश्वास असणं गरजेचं आहे, धीराने आम्ही वाट पाहणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणामध्ये प्रियांनो, या प्रेषितांनी प्रभू येशू ख्रिस्ताची आज्ञा मांडली, मान्य केली, तसं केलं आणि त्यांना पवित्र आत्म्याचं वरदान, पवित्र आत्म्याचा अभिषेक, पवित्र आत्मा त्यांच्यावरती उतरून आला. वचन सांगतं की अन्य अन्य भाषा ते बोलू लागले. ज्या अग्नीच्या जिभा आहे त्यांच्यावरती त्या उतरून आल्या. आमच्या जीवनामध्ये सुद्धा असाच परिणाम होतो ज्या वेळामध्ये आम्ही वाट पाहतो. आपण कोणत्याही मंडळीमध्ये असाल, तुम्ही तुमच्या मंडळी बरोबर, तुमच्या सेवकाबरोबर तुम्ही विश्वासू राहता, प्रभू तुमच्यावरती सुद्धा त्याचे आशीर्वादाचा वर्षाव केल्याशिवाय राहत नाही. हालेलुया. म्हणून पियानो या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगत आहे की या 5 प्रकारच्या लोकांनी पियानो त्यांना थांबायला सांगितलं, ते थांबले, त्यांना जायला सांगितलं, ते गेले. आणि पियानो याचा परिणाम त्यांच्या जीवनामध्ये पुढे आशीर्वादाच्या स्वरूपाने, अभिषेकाच्या स्वरूपाने, सामर्थ्याच्या स्वरूपाने, समृद्धीच्या स्वरूपाने परमेश्वराने त्यांच्या जीवनामध्ये दिला. पवित्र शास्त्रामध्ये अशा अनेक आज्ञा सहसा संरक्षण, परीक्षा किंवा देवाच्या मोठ्या योजनेच्या तयारीसाठी दिलेल्या गेलेल्याचा आपल्याला पाहायला मिळतं. कधी कधी थांबणं हे जाण्यापेक्षा अधिक कठीण असतं, परंतु त्यामागे परमेश्वराच्या विशिष्ट उद्देश असतो, विशिष्ट योजना परमेश्वराच्या त्यामागे असतात. कधी कधी परमेश्वराने जाण्यासाठी सांगितलंय, कधी कधी थांबण्यासाठी सांगितलं. या गोष्टी आम्ही लक्षात घेणं आवश्यक आहे. थांबणे किंवा प्रतीक्षा करणं हे निष्क्रिय बसून राहणं नाही, तर ते परमेश्वराच्या विश्वासाचा आणि धैर्याचा एक भाग मानला जातो. हालेलुया. थांबणं आणि प्रतीक्षा करणं हे निष्क्रिय नाहीये. आम्हाला वाटतं की आता काहीच घडत नाही, काहीच होत नाही, कसं काय, किती वेळ, किती दिवस. हालेलुया, हालेलुया.
अनेक शंका येतात, अनेक जण सांगतात सुद्धा, अनेक जण बोलतात सुद्धा, आणि त्याचा सुद्धा परिणाम आपल्या जीवनावरती व्हायला लागतो. खरंच ते बोललेत? खरंच असंच आहे का? हालेलुया. असंच घडतंय, बरोबर त्या व्यक्तीला समजतंय. हालेलुया. परंतु परमेश्वराने आम्हाला सांगितलं की थांबायला, प्रतीक्षा करायला, तर आम्ही प्रतीक्षा केली पाहिजे, आम्ही थांबलं पाहिजे. आणि ज्या वेळामध्ये आम्हाला पाहायला मिळतं की नोहा थांबला, इसाक थांबला, यहोशवा, इस्रायल लोक थांबले, शिमी नाही थांबला. हालेलुया. प्रेषित थांबले, आणि याचा परिणाम काय झाला? त्यांना पवित्र आत्मा मिळाला. यहोशवा थांबला, इस्रायल लोक थांबले, आणि त्यांना यरीहोवरती विजय मिळवता आला. आणि प्रियांनो, नोहा थांबला त्या तारवामध्ये, आणि याचा परिणाम काय झाला की ते बचावले गेले. इसाक थांबला आणि परमेश्वराने त्याला समृद्धी दिली, सामर्थ्य दिलं. शिमी नाही थांबला, आणि याचा परिणाम त्याच्या जीवनामध्ये मृत्यूदंड ओढवला. आता तुम्हालाच ठरवायचं तुम्हाला काय करायचंय. जिथं थांबायला सांगितलंय थांबा, जिथं जायला सांगितलं जा, परंतु लक्षपूर्वक ऐकणं गरजेचं आहे. आता आम्ही पाहूया आजच्या विश्वासणाऱ्यासाठी परमेश्वर आता आम्हाला काय बोध करतो. हालेलुया. आम्हाला उदाहरणं कळाले, आम्हाला बोध कळाला. आता आजच्या विश्वासणाऱ्यांसाठी परमेश्वर त्याच्या वचनातून काय बोध करतो, तर आम्हाला परमेश्वराचं सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी आम्हाला थांबणं गरजेचं आहे. हालेलुया. परमेश्वराचं सामर्थ्य आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्राप्त करण्यासाठी आम्हाला कधी कधी थांबणं गरजेचं आहे. आणि या संबंधीने परमेश्वराचं वचन आम्हाला सांगत आहे यशायाचं पुस्तक अध्याय 40 आणि वचन 31 मध्ये, आयझाया चॅप्टर 40 वर्स 31, या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन सांगतं, तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करीतील. ते गरुडाप्रमाणे पंखाने वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. आम्ही परमेश्वराच्या सामर्थ्यासाठी आम्ही थांबणं गरजेचं आहे. आमची आशा मनुष्यावरती नाहीये, आमचा भरोसा मनुष्यावरती नाहीये. आमचा भरोसा, आमची आशा कोण आहे? प्रभू आहे. आणि आमची आशा, आमचा भरोसा, आमचा विश्वास आम्ही प्रभूवरती केलेला असताना आम्हाला कधीही निराश होऊ देणार नाही. कारण प्रभू त्याच्या वचनांतून तो आम्हाला सांगत आहे की परमेश्वराची आशा धरून राहणारे. आम्ही कोणाची आशा धरतोय? आम्ही कोणाची आशा धरतोय? आपल्या बाजूच्या व्यक्तीला सांगा, मी माझ्या परमेश्वराची आशा धरतो. मी माझ्या परमेश्वराची आशा धरतो, आणि तो परमेश्वर मला नवी शक्ती देईल. आणि तो परमेश्वर मला उंच उठण्यासाठी तो मला नवीन पंख देईल, नवीन सामर्थ्य देईल, नवीन शक्ती तो परमेश्वर मला प्रदान करेल. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो, आज आमच्या जीवनामध्ये आम्हाला सामर्थ्य प्राप्त करून घेण्यासाठी आम्हाला थांबावं लागेल. हालेलुया. जे गरुड असतात, ते गरुड फार उंच उडणारे असतात. सगळ्यात उंच उडणारा पक्षी जर कोणता आहे, तो केवळ गरुड आहे. हालेलुया. हालेलुया. कावळे जास्त नाही उडत बरं का. हालेलुया. बाकी कुठलेही पक्षी असतील ते जास्त उंच नाही उडत. सगळ्यात उंच उडणारा गरुड पक्षी. हालेलुया. आणि त्याला उडण्यासाठी जी शक्ती, सामर्थ्य आहे, ज्या प्रकारे परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वराची आशा धरून राहणारे ते नवी शक्ती संपादन करतील. गरुडा संबंधीने मला वाटतं मागच्या काही सभेमध्ये त्याच्याबद्दल सांगितलं होतं. जो गरुड असतो ना, त्या गरुड जसा तो वयोवृद्ध व्हायला लागतो, त्याचे जी चोच असते ती चोच वाकडी व्हायला लागते. त्याला काही खाता येत नाही, आणि त्याची चोच वाकडी झाल्या कारणाने तो वयोवृद्ध जसा होतो, तर तो त्या अगोदर तो उंच डोंगरावरती उडून जातो. त्या ठिकाणामध्ये तो जाऊन वस्ती करायला लागतो. आणि त्या उंच डोंगरावरती गेल्यानंतर तो गरुड काय करतो, त्याचे जे सर्व पंख आहेत ते पंख आपल्या चोचीने तोडून टाकतो, उपटून टाकतो, आणि सर्व पूर्णपणे तो केसविरहित होतो. आणि नंतर तो काय करतो, आपली चोच दगडावरती आपटून ती चोच तो तोडून टाकतो. जो गरुड सर्वात उंच उडणारा आहे, जो गरुड आपल्या चोचेमध्ये मोठमोठ्या जे पशु असतील, पक्षी असतील, त्यांना उचलण्याची शक्ती त्याच्यामध्ये आहे, अशी चोच आता त्याने तोडून टाकली. आता त्या वेळामध्ये त्याला भीती आहे की ज्या वेळामध्ये त्याने आपले पंख उपटून टाकले, आपली चोच त्याने दगडावरती आपटून तोडून टाकली, त्या वेळामध्ये त्याला भीती आहे.
कुठलाही पशु पक्षी त्याच्यावरती हल्ला करून त्याला मारून टाकू शकतो, परंतु त्या वेळामध्ये तो स्वतःचं रक्षण करतो, स्वतःचा बचाव करतो, स्वतःला तो सांभाळतो, धीराने तो वाट पाहतो आणि त्यानंतर त्याला नवीन चोच येते, नवीन पंख येतात आणि नवीन पंखाच्या जोरावरती पियानो तो उंच, इतका उंच उडायला लागतो की ज्या ठिकाणामध्ये त्या अगोदर तो पोहोचलेला नाही. परमेश्वर त्या प्रकारचं सामर्थ्य त्याच्या लोकांना देतो आणि म्हणून परमेश्वराचं वचन सांगतं की परमेश्वराची आशा धरून राहणारे नवी शक्ती संपादन करतील, ते गरुडाप्रमाणे उंच उडतील, ते धावतील तरी दमणार नाही, चालतील तरी थकणार नाही. परमेश्वर त्या प्रकारचं सामर्थ्य आम्हाला देईल. म्हणून आम्हाला वाट पाहणं गरजेचं, आम्हाला थांबणं गरजेचं आहे की परमेश्वर जोपर्यंत आम्हाला त्याचं सामर्थ्य देत नाही त्याने आम्हाला आत्मिक सामर्थ्य दिलेलं आहे. हालेलुया. आता प्रत्येकाची क्षमता वेगवेगळी आहे बरं का, म्हणून परमेश्वराकडून अधिक मिळवण्यासाठी आम्ही झटलं पाहिजे, मागितलं पाहिजे की परमेश्वरा तो अधिक सामर्थ्य आम्हाला दे. त्यानंतर दुसरी गोष्ट की आम्हाला विश्वासणाऱ्यांना आणखी एक महत्वाचा बोध आहे की आम्ही संकटामध्ये स्थिर राहण्यासाठी परमेश्वराचं वचन आम्हाला देत आहे की जेव्हा आमच्या जीवनामध्ये संकट असतील, गोंधळ असतील, ज्या वेळामध्ये भीती असेल, अशा वेळामध्ये आम्ही परमेश्वराकडे मागितलं पाहिजे. आणि स्तोत्रसंहिता 27 आणि वचन 14 वाचूयात. सॅम चॅप्टर 27 वर्स 14, 27 आणि वचन 14 मध्ये या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन सांगतं की परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर, परमेश्वराचीच प्रतीक्षा कर. सो आम्ही आमच्या जीवनामध्ये 46 आणि वचन 10 वाचा. 46:10 मध्ये सॅम चॅप्टर 46 वर्स 10, 46:10. शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. राष्ट्रांमध्ये माझा महिमा वाढेल, पृथ्वीवर माझी महिमा वाढेल. या ठिकाणामध्ये जसं संकट आमच्या जीवनामध्ये आहे, गोंधळ आमच्या जीवनामध्ये आहे, भीती आमच्या जीवनामध्ये आहे, संकटाच्या वेळामध्ये आम्ही स्थिर राहण्यासाठी प्रियांनो आम्ही वाट पाहिली पाहिजे. प्रभूचं वचन या ठिकाणामध्ये आम्हाला सांगत आहे की जे संकट आमच्या जीवनामध्ये येतात अशा प्रत्येक परिस्थितीमध्ये प्रभूचं वचन आम्हाला सांगतं की शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. कधी कधी आम्ही विसरून जातो की ज्या परमेश्वरावरती आम्ही विश्वास करतो ना तो परमेश्वर सामान्य नाहीये. आम्ही विसरून जातो. कधी कधी आम्ही सामान्य त्याला आम्ही समजायला लागतो. आमच्या समस्याला आम्ही मोठं करायला लागतो, अडचणीला आम्ही मोठं करायला लागतो, संकटाला आम्ही मोठं करायला लागतो, भीतीला आम्ही मोठं करायला लागतो आणि त्या वेळामध्ये आमचं जीवन अस्थिर होतं. आता काय होईल? हालेलुया. आता काय होईल? हा आजार बाहेर, यातून मी बाहेर पडेल की नाही? हे संकट माझ्यावरती ओढवलं, या संकटातून मी बाहेर येईल की नाही? आम्ही आमच्या समस्याला, अडचणीला मोठं करतो, परंतु प्रभूचं वचन आम्हाला सांगतं शांत व्हा आणि लक्षात ठेवा की मीच देव आहे. आम्ही परमेश्वरच देव आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि ज्या वेळामध्ये आम्ही आमच्या लक्षात ही गोष्ट ठेवतो ना की त्याच परमेश्वराने इस्रायल लोकांना तांबड्या समुद्राला दुभांगून परमेश्वराने बाहेर काढलं, ज्या परमेश्वराने यर्देन ओलांडून पियानो परमेश्वराने सर्व इस्रायल लोकांना कणाणामध्ये आणलं, तोच परमेश्वर आमचा देव आहे की तो परमेश्वर रानावनामध्ये परमेश्वराने त्यांना मानना दिला. रानावनामध्ये त्या दुष्काळाच्या, त्या खडकाळाच्या ठिकाणामध्ये परमेश्वराने त्यांना पाणी दिलं. तोच परमेश्वर आमचा देव आहे. आम्ही हे लक्षात ठेवलं पाहिजे. त्याने आम्हाला वाचवलं, आमचा बचाव केला. आम्ही ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आम्ही शांत आणि स्थिर व्हायला पाहिजे. संकटात आम्ही स्थिर राहिलं पाहिजे. आम्ही वाट पाहिली पाहिजे. स्तोत्रसंहिता 27 आणि वचन 14 मध्ये की आम्ही या वचनानुसार परमेश्वराच्या मार्गदर्शनासाठी पियानो परमेश्वराचं वचन आम्हाला या गोष्टीतून बोध करत आहे. 27 आणि वचन 14 मध्ये आम्ही वाचलं, आत्ताच वाचलं होतं की परमेश्वराची प्रतीक्षा कर, खंबीर हो, हिम्मत धर. परमेश्वराची प्रतीक्षा कर आमच्या जीवनामध्ये परमेश्वराकडून मार्गदर्शन मिळण्यासाठी. कशासाठी? कशासाठी? परंतु आम्ही कोणाचं तरी ऐकतो आणि आम्हाला वाटतं की परमेश्वराने आम्हाला मार्गदर्शन दिलं. हालेलुया, हालेलुया. आणि मग त्याच्यातून सर्व गडबड होऊन जाते जीवनामध्ये. हालेलुया. प्रत्येक गोष्ट जी आमच्या डोळ्यांनी दिसते ती चांगलीच आहे असं नाही आहे. परमेश्वराचं वचन आम्हाला जे सांगतं ना त्या गोष्टीबद्दलची वाट पाहणं, धीर धरणं आवश्यक आहे. विश्वासनाच्या जीवनामध्ये पियानो धीर आणि वाट पाहणं ही गोष्ट गरजेची आहे. जर आम्ही वाट पाहू नाही शकत, आम्ही धीर नाही धरू शकत,
तर आम्ही संयम आमच्या जीवनामध्ये मुळीच नाही राहणार. आणि ज्या व्यक्तीच्या जीवनात संयम नाहीये, धीर नाहीये, वाट पाहणं नाहीये, तो सुद्धा आशीर्वाद मिळू शकत नाही. हालेलुया. याचं उदाहरण आम्हाला पाहायला मिळतं अब्रामा संबंधीने सारेने घाई केली आणि याचा परिणाम काय झाला? यस, वाट पाहणं गरजेचं आहे. जर परमेश्वराने सांगितलं तर होणार आहे, होणार तर होणार आहे. परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की जर आम्ही विश्वास ठेवतो तर देवाचा गौरव आमच्या जीवनात होतो. परंतु जर आम्ही विश्वासामध्ये डगमगतो ना तर आमच्या जीवनात काम नाही होत. आणखी वाट पाहावी लागते, आणखी त्याला वेळ लागतो. म्हणून विश्वास ठेवून आम्ही जे काही मागतो प्रभू आम्हाला देतो. विश्वासाने आम्ही मागितलं पाहिजे. सो परमेश्वराच्या मार्गदर्शनासाठी आम्ही प्रतीक्षा केली पाहिजे, वाट आम्ही पाहिली पाहिजे, आम्ही खंबीर व्हायला पाहिजे, आम्ही हिंमत धरली पाहिजे. हालेलुया. संकटामध्येच किंवा अडचणीमध्येच प्रियानो आम्हाला खंबीर होण्याची गरज पडते. त्यानंतर चौथी गोष्ट आम्ही पाहूया की परमेश्वराच्या तारण कार्याची आम्ही वाट पाहणं गरजेचं आहे. परिस्थिती आपल्या हाताबाहेर असेल, मानवीय प्रयत्नापेक्षा प्रभूच्या कृपेवर आम्ही अवलंबून राहणं हितकारक असतं प्रियानो. बऱ्याच वेळेस आपल्या जीवनामध्ये अशा गोष्टी घडतात की आपल्या जीवनामध्ये प्रियानो काही गोष्टी आपल्या हाताबाहेर जातात. प्रत्येकाची एक सीमा आहे. वी हॅव लिमिटेशन. प्रत्येकांना एक मर्यादा आहे आणि त्या मर्यादेच्या बाहेर अनेक गोष्टी आपल्याला चालल्या जातात. होतं असं अनेक गोष्टी आहेत. कौटुंबिक असतील, आर्थिक असतील, सामाजिक असतील, पारिवारिक असतील, वैयक्तिक असतील, की ज्या गोष्टी आमच्या हाताबाहेर चालल्या जातात. आता या हाताबाहेर गेलेल्या गोष्टी आम्ही कसं निस्तरू शकतो? कसंच नाही. कारण आमच्या हाताबाहेर आहे ना त्या गोष्टी. त्या गोष्टी आम्ही करू नाही शकत, त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडू नाही शकत. त्या गोष्टी आमच्या हाताबाहेर असल्या कारणाने आम्ही हताश होतो, आम्ही निराश होतो, आम्ही फार चिंतित होतो, आम्ही फार व्यथित होतो. परंतु प्रभूचं वचन या संबंधी आम्हाला काय सांगतं माहिती आहे की आम्ही काय केलं पाहिजे. विलाप गीत याचा अध्याय 3 आणि वचन 26 वाचूया. विलाप 3:26. परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची वाट पाहणे आणि तीही मुकाट्याने पाहणे बरे आहे. हालेलुया. ज्या वेळामध्ये प्रियानो आम्ही आमच्या जीवनामध्ये परमेश्वरापासून येणाऱ्या तारणाची आम्ही वाट पाहतो प्रियानो, ती गोष्ट परमेश्वर आमच्या जीवनामध्ये पाहत असतो. आमच्या हाताबाहेर अनेक गोष्टी घडून जातात आणि या गोष्टी आमच्या हाताबाहेर गेल्यानंतर आम्ही काहीच नाही करू शकत. परंतु बऱ्याच वेळेस आम्ही प्रयत्न करतो, असं करू, तसं करू, हे करू, ते करू. हालेलुया. एक उदाहरणासाठी मी सांगेल. समजा 50,000 रुपये कर्ज आपल्यावरती झालं. आता ते फेडण्यासाठी आम्ही कोणाकडनं तरी 1,00,000 रुपये कर्ज घेतलं. त्याचे 50 दिले, आता हे 1,00,000 रुपये वाढलं. बरोबर आहे. याचा हप्ता वाढलाय. पहिले 50 जास्त होते की 1,00,000 जास्त झालेत आता? आता हा प्रयत्न पूर्णपणे आपला स्वतःचा आहे. मी उदाहरणासाठी सांगतोय बरं का. अनेक गोष्टी असतात की एक निपटण्यासाठी आम्ही दुसरं काहीतरी करतो आणि ते दुसरं केल्यानंतर मोठी गोष्ट उद्भवते, मोठं संकट उद्भवतं, मोठ्या अडचणी उद्भवतात. परंतु आम्ही निमूटपणे परमेश्वराच्या तारणाची आम्ही ज्यापर्यंत वाट पाहत नाही प्रियानो, तोपर्यंत आमच्या जीवनामध्ये परमेश्वर कार्य करत नाही. परमेश्वराचं वचन आम्हाला पाहायला मिळतं की एक 38 वर्ष दुखणेकरी आहे. किती वर्ष? किती वर्ष? विचार करा की प्रभू येशू ख्रिस्ताचं तिथपर्यंत येण्याची त्याने वाट पाहिली. आणखी एक व्यक्ती की जो जन्मांध आहे. किती? जन्मांध. आता तो सुद्धा किती वर्षाचा असेल? 30-40 वर्षाचा असेल तो व्यक्ती. हालेलुया. आणि तो जन्मांधाने सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताच्या येण्याची त्याने वाट पाहिली. आणि म्हणून त्या वेळामध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या वाटेने जात आहे, त्या वेळामध्ये त्याने प्रभू येशू ख्रिस्ताला आवाज देऊन त्याने थांबवलं. हालेलुया.
प्रभू येशू ख्रिस्ताकडे त्याने आरोळी दिली. प्रियांनो, आमच्या जीवनामध्ये परमेश्वराच्या तारण कार्याच्या मी वाट पाहणं गरजेचं आहे, की परमेश्वर माझ्या जीवनामध्ये बचाव करेल, परमेश्वर माझ्या जीवनामध्ये ह्या गोष्टी घडवेल, या गोष्टीची मी वाट पाहतो, मुक्काटाने वाट पाहतो. ही गोष्ट आमच्यासाठी बरी आहे, परंतु आम्ही वाट पाहणं गरजेचं आहे. संयमाने, धीराने आम्ही वाट पाहणं गरजेचं आहे. आणि जर आम्ही वाट पाहत नाही, मुक्काटाने वाट पाहत नाही, त्या वेळामध्ये आम्ही स्वतःचा प्रयत्न करायला लागतो. हालेलुया. अगोदरच ती गोष्ट जर तुमच्या हातात होती तोपर्यंत काही करू शकला होता, परंतु आता हाताच्या बाहेर गेली, आता काय करणार आहे? नाही करू शकत. हालेलुया. परंतु आम्ही बऱ्याच वेळेस म्हणतो आम्ही प्रयत्न करून पाहिल. हालेलुया. आणि मग आणखी मोठ्या गोष्टी घडून जातात. आम्ही परमेश्वराच्या तारण कार्याची आम्ही वाट पाहणं गरजेचं आहे, की जो परमेश्वर आम्हाला त्या प्रत्येक परिस्थितीतून तो बाहेर काढण्यासाठी समर्थ तो परमेश्वर आहे. एक मुद्दा, शेवटला बोध परमेश्वर आमच्या जीवनामध्ये देत आहे, की फळ मिळण्यासाठी आम्ही संयम, या संबंधीने परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं, की ज्या प्रकारे शेतकऱ्याचं उदाहरण या ठिकाणामध्ये दिलेलं आहे, की जसा शेतकरी पावसाची आणि पिकाची तो वाट पाहत असतो. हालेलुया. शेतकऱ्याला दुसरे कशाच गोष्टीची तो वाट नाही पाहत. बरोबर आहे. शेतकरी पावसाची आणि पिकाची वाट पाहतो. पाऊस कधी पडेल याची तो वाट पाहतो, आणि पीक कधी तयार होईल याची तो वाट पाहतो. हालेलुया. कारण त्याने ती मेहनत त्या शेतामध्ये दिलेली आहे. त्याच प्रकारे हा बोध परमेश्वर आम्हाला त्याच्या वचनातून देत आहे, की आम्ही सुद्धा फळ मिळण्यासाठी संयमाची आवश्यकता आमच्या जीवनामध्ये आहे. याकोबाचे पत्र अध्याय 5 आणि वचन 7 मध्ये, जेम्स चॅप्टर 5 वर्स 7, याकोब 5 आणि वचन 7 या ठिकाणामध्ये प्रभूचं वचन सांगतं, अहो बंधूंनो, प्रभूच्या आगमनापर्यंत धीर धरा. पहा, शेतकरी भूमीच्या मौल्यवान पिकाची वाट पाहत असता त्याला पहिला व शेवटला पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. शेतकऱ्यासारखा संयम कोणामध्ये नाहीये. आणि म्हणून म्हटलं जातं, की खेड्यापाड्यामध्ये जी गोष्ट आहे ना, ती सिटीमध्ये नाहीये, शहरामध्ये नाहीये. हालेलुया. शहरामध्ये संयम नाहीये आणि खेड्यापाड्यामध्ये संयम आहे, धीर आहे, वाट पाहणं आहे. त्यांना माहिती आहे की कधीपर्यंत वाट पाहायची. त्यांना त्या वेळाची त्यांना खात्री आहे की या वेळामध्ये पाऊस पडणारच आहे. बरोबर आहे, माहिती त्यांना. हालेलुया. तो अंदाज त्यांच्याकडे आहे. हा अंदाज त्यांना त्यांच्या पूर्वजांकडनं आला. पूर्वजांनी सांगितलं की अशा अशा वेळामध्ये अशा अशा गोष्टी घडतात, आणि त्यानुसार या सगळ्या ऋतूमध्ये कोणतं काम केलं पाहिजे, या सगळ्या गोष्टीची तयारी ते त्याच वेळामध्ये करतात. हालेलुया. जसं आता उन्हाळा लागलाय, आता सर्वांना वाटते सुट्टी आहे, परंतु शेतकरी काय करतायत, आता त्यांच्या कामाला लागलेत ते. बरोबर आहे. हालेलुया. शहरामध्ये काय आहे, सुट्ट्या आहेत, तिथेही सुट्ट्या आहेत, परंतु शाळेंना सुट्ट्या, त्यांच्या कामांना सुट्ट्या नाहीये. आता त्यांचं काम वाढलंय. ज्या वेळामध्ये जे काम करायचं ते त्या वेळामध्येच करणार. जे शेतकरी ज्या वेळात चांगल्या प्रकारे योग्य वेळामध्ये ते काम करतात, त्यांना योग्य वेळामध्ये पेरणी करता येते, योग्य वेळामध्ये त्यांच्या शेतामध्ये पाऊस पडतो, योग्य वेळामध्ये त्यांचं धान्य सुद्धा उत्तमरित्या येतं. आणि जे वेळेचा सदुपयोग करत नाही, हालेलुया, काय होतं मग? शेतीची मशागत नाही होत, शेती तयार नाही होत, योग्य वेळामध्ये पेरणी नाही होत. योग्य वेळामध्ये पेरणी नाही झाली तर योग्य वेळामध्ये पाऊस जरी पडला तर त्याला पाऊस जो पाहिजे, जे पाणी पाहिजे ते मिळत नाही, आणि पाणी न मिळाल्या कारणाने त्या पिकाची जशी वाढ व्हायला पाहिजे ती होत नाही, आणि वाढ न झाल्या कारणाने योग्य पीक मिळत नाही, आणि नंतर म्हणलं जातं नुकसान झालं. बरोबर आहे. हालेलुया. सो यातून परमेश्वर आम्हाला बोध देतो की ज्या प्रकारे एक शेतकरी आपल्या शेतामध्ये, आपल्या भूमीमध्ये तो मौल्यवान पिकाची वाट पाहत असता त्याला पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत त्याविषयी तो धीर धरतो. काय करतो? धीर धरतो. तसंच आम्ही काय केलं पाहिजे? प्रभूच्या आगमनापर्यंत आम्ही धीर धरला पाहिजे. कधीपर्यंत धरायचंय? कधीपर्यंत धरायचंय? कधीपर्यंत धरायचंय धीर? आपल्या बाजूच्या व्यक्तीला सांगा. बोला एकमेकांना. मराठी बोलता येत असेल तर बोला एकमेकांना, हिंदी येत असेल हिंदी बोला, आणखी कोणती भाषा येत असेल ती पण बोला, परंतु बोला. हालेलुया. काय करायचंय आम्हाला?
हालेलुया. जर आम्ही धीर नाही धरला तर सैतानाला माहिती की आम्हाला काय करायचंय, आमच्या जीवनात काय करायचं त्याला माहिती आहे. हालेलुया. सैतान हा गोंधळ करणार आहे आणि हा गोंधळाचा आत्मा अनेक संकट ओढवून आणतो. हालेलुया. म्हणून प्रभूचं वचन सांगतं की स्थिर आम्ही असलं पाहिजे. सो आम्हाला जो बोध या ठिकाणातून प्रभूच्या वचनातून आम्हाला मिळाला आहे की आम्ही सामर्थ्य प्राप्त करण्यासाठी आम्ही थांबलं पाहिजे, संकटात स्थिर राहण्यासाठी प्रियानो आम्ही वाट पाहिली पाहिजे, परमेश्वराच्या मार्गदर्शनासाठी प्रियानो आम्ही प्रतीक्षा केली पाहिजे, परमेश्वराच्या तारण कार्याची आम्ही वाट पाहिली पाहिजे, फळ मिळण्यासाठी आम्ही संयम ठेवला पाहिजे. जसा शेतकरी आपल्या शेतीमध्ये पहिल्या आणि शेवटच्या पावसापर्यंत आणि मोठ्या धान्याला तो प्राप्त करण्यापर्यंत तो धीर धरतो, त्या प्रकारे आम्ही प्रभूच्या आगमनापर्यंत आम्ही धीर धरला पाहिजे. हालेलुया. त्याने आम्हाला सांगितलं थांबा तर थांबा, जा तर जा, करा तर करा, नाही करा तर नाही करा. हालेलुया. जे आम्हाला सांगितलं ना ते आम्ही लक्षपूर्वक ऐकून आत्मसात केलं पाहिजे, तसं आम्ही कृती केली पाहिजे, कारण त्यामागे आमच्या जीवनामध्ये परमेश्वराचे मोठे उद्दिष्ट आहे, मोठ्या योजना आहे. आणि ज्या वेळामध्ये परमेश्वराच्या योजनेला समरूप आम्ही आमचं जीवन आम्ही जगतो, आमच्या जीवनामध्ये तसं काम करतो, आपलं डोकं नाही लावत, त्या वेळामध्ये प्रभू त्याचं काम आपल्या जीवनात करायला लागतो. हालेलुया. हालेलुया. प्रभूचं वचन आम्हाला स्पष्टतेने सगळ्या गोष्टी शिकवणार आहे. हालेलुया. आणि म्हणून त्याच्यासाठी देवाचं वचन रोज वाचणं, मनन करणं आणि त्या गोष्टी आम्ही आत्मसात करणं गरजेचं आहे. विविध प्रकारच्या गोष्टी आम्ही परमेश्वराच्या वचनातून आम्ही समजून घेतल्या पाहिजे, मांडल्या पाहिजे, लिहिल्या पाहिजे आणि त्याद्वारे बघा परमेश्वर तुम्हाला अनेक गोष्टीची स्पष्टता तुमच्या जीवनामध्ये दिल्याशिवाय राहणार नाही. परमेश्वर तुम्हाला या वचनाच्या द्वारे आशीर्वादित करो. आमेन. गॉड ब्लेस यू. मी विनंती करेल की तुम्ही तुमच्या प्रार्थना विनंत्या तुम्ही आमच्याकडे कळू शकता. 77768372128 या नंबरवरती तुमची प्रार्थना विनंती नक्की तुम्ही आमच्याकडे कळवा. त्याच प्रकारे विनंती आहे की हे व्हिडिओज तुम्ही इतरांना सुद्धा नक्की शेअर करा. आणि त्याच प्रकारे विनंती आहे की तुमच्या नातेवाईक असतील त्यांना सुद्धा या वचनाला तुम्ही पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी नक्की प्रोत्साहित करा. परमेश्वर तुम्हाला याद्वारे आशीर्वादित करो. गॉड ब्लेस यू.